गोंदिया जिल्ह्यातील श्री सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान बघेडा तेढा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमीच्या पावन पर्वावर सर्व जातीय सामूहिक विवाहाचे भव्य आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात नियोजित संख्येपेक्षा अधिक म्हणजे 135 सर्व जातीय जोडपी माता मांडोदेवीच्या आशीर्वादाने विवाह बंधनात अडकले। संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की सर्व जातीय सामूहिक विवाह उपक्रम 1993 पासून सुरू आहे आणि यंदाचे हे सलग 33वे वर्ष आहे। दरवर्षी नवविवाहित दाम्पत्यांना विवाहानंतर आवश्यक जीवनावश्यक वस्तू, कपडे आणि सोन्याचे मंगळसूत्र प्रदान केले। मध्य भारतातील हे पहिले धार्मिक पर्यटन स्थळ आहे जिथे वेळ आणि पैशाची बचत लक्षात घेऊन सर्व जातीय सामूहिक विवाह 6 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता संपन्न झाले आहेत। यावेळी 30,000च्या वर नागरिकांची उपस्थिती होती। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। संपूर्ण मध्य भारतामध्ये सर्वात प्रथम आजच्या 33 वर्षापूर्वी श्री सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान समितीच्या वतीने सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। हा 33वा वर्ष आहे आणि आज 137 नवदंपत्य आज नवीन जीवनामध्ये त्यांच्या या ठिकाणी सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। त्यांना जीवनोपयोगी एक तर मंगळसूत्र, त्यांचे सर्व वस्त्र, भांडे, पंखे वगैरे असे म्हणजे मिळून जे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी वस्तू असतात अशा वस्तू त्यांना या समितीच्या वतीने त्यांना सप्रेम भेट दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आम्ही आकारत नाही आणि अशा प्रकारे मोफत गरीबातल्या गरीब माणसाचे त्यांना त्यांचा वेळ वाचावा, पैसा वाचावा याकरता सातत्याने हा उपक्रम दिवसेंदिवस आपण पाहतो की जोडप्यांची संख्या वाढत आहे आणि एक निश्चितपणे चांगला उपक्रम आज समितीच्या माध्यमातून होत आहे। मांडोदेवी या ठिकाणी चैत्र नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भीड असते आणि मध्यप्रदेश छत्तीसगडवरून लोक येत असतात सदाचे, काय सांगा? श्री सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान इथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उडीसा, आपलं झारखंड विविध भागातून आज मोठ्या महाराष्ट्रातून येतात, आपले आंध्र प्रदेश, तेलंगणा या सर्व भागातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक नित्य येत असतात, पर्वाला येत असतात आणि आज या ठिकाणी या जोडपे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये मध्य प्रदेशचे, छत्तीसगडचे आणि दुसऱ्या राज्यांचे सुद्धा जोडपे या ठिकाणी आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक दिवशी या ठिकाणी 2 ते 3 जोडपे हे लग्न या ठिकाणी संपन्न करत असतात आणि अशा प्रकारे मातेचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करण्याची एक प्रथा या निमित्ताने सुरू झालेली आहे।